नमस्कार मैत्रिणींनो. श्रावणी घेवड्याचं कालवण. तर ह्या शेंगा आहेत आपल्या श्रावणीचे जे दाणे असतात ते त्याच्या अगदी मटणाचा रस्स्यासारखा रस्सा होतो. तर ह्या आपल्या श्रावण महिन्यामध्ये, आता श्रावण महिना चालू झाला आहे, तर काही लोक नॉनव्हेज खात नाही. मग थोडं जरा भाजी भारी व्यवस्थित काहीतरी वेगळ्या केल्या तर छान पोटभर जेवण वगैरे. एवढ्याच्या शेंगांचं कालवण करणार आहे. त्याच्यामध्ये बघा या बिया निघाल्यात. श्रावणी घेवड्याच्या शेंगा जास्त लाल झाल्यानंतर नाही तोडायच्या, तर हिरव्या असतील तेव्हाच तोडून घ्यायच्या, म्हणजे त्याचं कालवण खूप छान लागतं. आता हे बघा, आपण कवळ्या असतानाच घेतलेले आहेत, जास्त कवळ्या पण नाही, बऱ्यापैकी दाणे भरलेत अशा शेंगा आपण घेतले आणि याचं आता आपण कालवण करणार आहे. बघा, पाहू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये पण प्रकार असतात. रस्सा भाजी, एवढी मटणासारखी भाजी होती बनवली तर तशीच मटणासारखीच भाजी आपण बनवणार आहे आज. तर ही भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला चिकन मटणची आठवणसुद्धा येणार नाही. ही भाजी खाल्ल्यानंतर आपलं समाधान होईल की खूप छान भाजी आपण खाल्ली. हे बघा, आता आपण हे वाटण काढलेले एवढ्याच्या कालवण्यासाठी. हे आहे बघा खोबरं, ही कोथिंबीर, हा कांदा, हा एक कांदा मिडियम साईजचा मी बारीक कापून घेतलाय उभा. त्याच्यानंतर हे आहेत हरभरे, याची चणी बनवायची आपल्याला नेहमीसारखे, आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. हे सगळं वाटण आपण तळून वाटून घेऊया. वाटण वाटून झालेलं आहे बघा, काढलेलं वाटण आपण तळून घेतले. तर आपल्याला द्यायची आता कालवणाला फोडणी. तर मस्त थंडीचं वातावरण आहे आणि आपलं नॉनव्हेज खायचंच बंद होते. नॉनव्हेजसाठी दुसरे पर्याय असतात, तर एक पर्यायी भाजी आहे बघा, ही घेवडा. तर याचा रस्सा भाजी एवढी सुंदर होते, याला राजमा पण बोलतात किंवा श्रावणी घेवडा. तर आपल्याला तीच भाजी बनवायची. आता वाटण काढून तळून झालेलं आहे आपलं, तर आपल्याला द्यायची आता भाजीला फोडणी. तर त्याच्यात आपण जिरं, तर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं त्याच्यात राजमा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची अर्धा चमचा हळद टाकून झाली. आपल्याला टाकायचं आता गरम मसाला, संडे मसाला टाकूया, 1 चमचा संडे मसाला. आणि आपल्याला भाजीला पाहिजे तेवढं मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी 1 चमचा टाकला इथं मीठ. आपला पोहे खायचा 1 चमचा मीठ इथे मी टाकणार आहे. आता छान सगळं परतून घ्यायचं. त्याच्यात आपल्याला टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे, तर टोमॅटो ज्यांना आवडेल ते टाकू शकता. छान परतून झाल्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यात मसाले. त्या 2 मिनटात आपले हे दाणे परतून झाले. असं त्याच्यात काळा मसाला 1 चमचा मी काळा मसाला टाकला त्याच्यामध्ये. तर असा कलर येईपर्यंत आपण मसाला परतायचा, म्हणजे तरी येते. तर हे वाटण आपल्याला त्याच्यात टाकायचे. वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं. आपल्याला नॉनव्हेजला उत्तम पर्याय आहे आपला. मसाला परतताना आपल्याला गॅसची आच जरा कमी करायची, मंद आचेवरती तो मसाला आपण परतून घ्यायचं. चांगलं वाटण परतून घ्यायचं. त्याच्यानंतरच आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. तर हा घेवडा शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे पाणी थोडं जास्त टाकावं लागेल. हळूहळू तरी यायला लागली बघा. रोज नाही करू शकत आपण, पण आठवड्यातून एखाद्या दिवशी आवर्जून करू शकतो. हे वाटण आपलं बऱ्यापैकी परतून झाले. त्याच्यात टाकूया पाणी. आता तुम्हाला जेवढी भाजी घट्ट पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. बघा कशी उकळी तिथे मस्त. आपलं चांगलं परतून झालं आहे मसाला. त्याच्यात पाणी टाकूया आपल्या गरजेनुसार. उकळी आल्यानंतर आपल्या 2 मिनटं गॅस मंद करून ठेवायचा. कमी गॅसवर ठेवायचे म्हणजे तरी मस्त येते.
हे पहा, आता आपल्या भाजीला उकळी यायला लागली कालवणाला. तर याला आपण 5 मिनटं उकळी घ्यायची. अगदी चिकनसारखा कलर पण आला त्याला. आटून झालंय आपलं, खाण्यासाठी तयार आहे बघा कालवण. पहा किती छान तर्री आली त्याला. आता आपण गॅस बंद करूया. पहा किती सुंदर तर्री आली. अगदी मटण बघा. त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी. तरी पण बघा किती सुंदर आली ती. थंडीमध्ये खूप छान लागतात असं झणझणीत भाज्या. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.